आय थिंक मला मार्क टाका बरं, करेक्ट आहे का क्वेश्चन नंबर 4 मध्ये. अजून कोणाला प्रॉब्लेम आहे का रे क्वेश्चन नंबर 4 मध्ये? आय थिंक कुठली पॉवर 5 पाहिजे तुला? नाही, काल आपण जे सॉल्व्ह केलं तर तेच आन्सर आले वाटतं बहुतेक, 10⁻⁹ वेलोसिटीची जी दिली ती घेऊन कर ना. जे दिलंय ते घेऊन कर. मग 5 घेऊन काय येत आहे? थांब मला चेक करू दे. 1.6 1.6 कॅन्सल, -27 आणि 3 -24 -19 will be go there and +19 so plus 5 +5 -5 -5 नाही रे, बरोबर आहे. हो, नथिंग इज रॉंग इन दॅट क्वेश्चन. 10⁻⁴ पाहिजे. मी 4च दिलं होतं आणि 10⁻³ दिलं होतं. चलो ठीक आहे. तू सोडव की गप जे फॉर्म्युला केले ते. तू क्वेश्चन कशाला पाठ केलाय? क्वेश्चन तेच दिला होता मी, पण ते घेऊन कर की. मग मी काही का दिला होता? ठीक आहे, ओके. क्वेश्चन पाठ नका रे करू, ते फॉर्म्युला वापरून सोडव. ओके, चला मार्क टाका. मार्क टाका. चला लवकर लेक्चर सुरू करायचं मला. लक्ष द्या, मोशन ऑफ चार्ज पार्टिकल हे बीट कम्प्लीट केलं असेल असं समजतो मी तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला फोर्स काढायचंय, पण त्याच्यामध्ये जर जे डाऊट असतील ते डाऊट मला आजपर्यंत सेंड करा. उद्या मी सर्व डाऊट घेणार आहे. जे जे सेंड केले डाऊट उद्या घेतले जातील. ठीक आहे. सो आजपर्यंत मला अजून काय डाऊट असतील यामध्ये तर सेंड करा, आणि त्याच्यानंतर उद्या मी पूर्ण डाऊट मध्येच घेतलं जाईल. किंवा जर आज जर हे जर बीट लवकर झालं तर लास्टला डाऊट घेऊया. ज्यांचे डाऊट आहेत ते थांबतील, ज्यांना डाऊट घ्यायची नाहीत त्यांनी नाही घेतलं तरी चालतील. अरे सर, वेलोसिटीची पॉवर तुम्ही -3 दिली, तिथे +3 आहे. -3 नाही रे, +3 दिली होती तिथं. काही का असणार, ते घेऊन काढा, आन्सर येते. ते आन्सर बघितलं मी काढून. मी काही का दिलं असणार, जाऊ दे. मी पण +3 दिलं होतं. ओके, व्हेरी गुड. ओके, चल. सो अँपियर्स लॉ याच्यामधले डाऊट आलेले आहेत माझ्याकडे. जर मोशन ऑफ चार्ज पार्टिकल याच्यावरती जर काही डाऊट असतील तर मला सेंड करा. मी उद्या डाऊट घेतो पूर्ण, किंवा आज लास्टला हे जर बीट झालं तर आज लास्टला पण डाऊट घेतो. जे थांबायचे डाऊट साठी ते थांबतील, किंवा उद्याच्या मध्ये पूर्ण प्रॉब्लेम असतील. प्रॉब्लेम डाऊट म्हणजे थोडेसे अवघड असतात. सो चॉईस इज युअर्स, पण सर्वांनी क्वेश्चन सोडवायचे. ठीक आहे, ओके. तर त्याच्यामध्ये लक्ष घ्या की याच्यानंतर जेव्हा आपण लास्टला पाहिलं होतं, पहा काय पाहिलेलं होतं लास्टच्या लेक्चर मध्ये, द ट्रॅजेक्टरीज ऑफ द पार्टिकल इन द मॅग्नेटिक फील्ड. ट्रॅजेक्टरी मध्ये फर्स्ट केस होते वेन व्ही अँड बी आर द इन सेम और अपोजिट डायरेक्शन, दॅट इज थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. इन दिस केस व्हॉट इज द ट्रॅजेक्टरी और व्हॉट इज द पाथ ऑफ चार्ज पार्टिकल? सांगा मला. इथे पार्टिकल काय होते, कोणत्या डायरेक्शन मध्ये किंवा कोणतं पाथ फॉलो करतो पार्टिकल? चला पटकन सांगायचंय. सर्वजण म्यूट आहेत. ओके, रेकॉर्डिंग चालू आहे. ओके ओके, चलो. हा चला, ठीक आहे, व्हेरी गुड. काय आहे, स्ट्रेट लाईन फॉलो करतं. या केसमध्ये जेव्हा व्ही आणि बी
झिरो आहे तेव्हा, राईट, कारण त्याच्यावरती नेट फोर्स मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग झिरो आहे. जेव्हा व्ही आणि बी परपेंडिक्युलर असतात तेव्हा काय होतं, कोणता फॉलो पाथ केला जातो, व्ही आणि बी जेव्हा परपेंडिक्युलर असतात त्यावेळेस सर्क्युलर फॉलो केला जातो. व्हेरी गुड. आणि त्याच्या वेळेस रेडियसचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, रेडियस इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला, चला रेडियस इज इक्वल टू काय आला फॉर्म्युला, एम व्ही अपॉन क्यू बी. आणि याचं लास्ट व्हर्जन सुद्धा माहिती असलं पाहिजे, 1/d मध्ये रूट पाहिलं होतं आपण, पहा 2 m इंटू व्ही बाय क्यू असा काहीतरी फॉर्म्युला आला होता, राईट. अँड देन टाइम पिरियडचा पण फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण, टाइम पिरियडचा आल्यानंतर फ्रिक्वेन्सीचा पण येऊन जाईल तुम्हाला. त्याच्यानंतर थर्ड पाहिलेलं होतं, इफ व्ही अँड बी आर मेकिंग अन अँगल थिटा देन पाथ फॉलोड बाय चार्ज पार्टिकल इज काय आहे, हेलिक्स आहे. त्याच्यामध्ये इथे व्ही साइन थिटा वापरायचा आहे, कारण परपेंडिक्युलरचा जो कंपोनंट असेल तो घेणार आपण इथे. आणि तिथे एक नवीन गोष्ट होती जे पिच आणि पिच नंबर. सो या गोष्टी आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलेल्या होत्या. देन वी विल सी लॉरेन्झ फोर्स. टाका हेडिंग चाला, आज काय पाहायचं पहा आपल्याला, लॉरेन्झ फोर्स. एकदम एकदम छोटीशी कन्सेप्ट आहे पहा, लॉरेन्झ फोर्स. बर, तर लॉरेन्झनं काय डिस्कवर केलं पहा याच्यामध्ये, की याच्यावरती प्रॉब्लेम कसे विचारले जातात पहा, की एक चार्ज पार्टिकल आहे, एक चार्ज पार्टिकल आहे, तर त्याच्यावरती आपल्याला माहिती आहे जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर चार्ज पार्टिकल ठेवला तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. किती फोर्स ऍक्ट होतो सांगायचं मला. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर चार्ज पार्टिकल ठेवला तर किती फोर्स ऍक्ट होतो सांगायचं मला. एकदम बेसिक क्वेश्चन, राईट. Okay, so electrostatic force Fe we can write as Q dot E, और वेक्टर फॉर्म इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये असा आपण फोर्स घेऊ शकतो, राईट. Then if charge Q is present in magnetic field, then what is the force of magnetic field? मॅग्नेटिक फील्डचा फोर्स काय आहे सांगा चला परत. मॅग्नेटिक फील्डचा फोर्स काय आहे, की याच्यामध्ये काय येणार पहा, की क्यू आणि इथे पाहिलं होतं आपण व्ही क्रॉस बी, प्रोव्हाइडेड दॅट द पार्टिकल शुड बी मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी. कारण असं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एका जागी ठेवला तरी प्रेझेंट असतो, पण मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो एका जागी ठेवलं तर झिरो असतो, कारण व्हेलॉसिटी त्याची काय येणार आहे, झिरो येणार आहे. मग इथे पहा लॉरेन्झ फोर्स म्हणजे काय आहे. लॉरेन्झ फोर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. सो टोटल फोर्स ऍक्टिंग ऑन इट is given by Lorentz, therefore we will call as Lorentz force, and it is a combination of electrostatic force plus कॉम्बिनेशन म्हणल्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक प्लस मॅग्नेटिक फोर्स ते काय असलं पाहिजे, कॉम्बिनेशन असलं पाहिजे, राईट. then if we add this, because Lorentz force काय आहे, कॉम्बिनेशन ऑफ these टू. त्याच्यानंतर पहा की इलेक्ट्रोस्टॅटिक्स मी Q डॉट ई घेऊ शकतो आणि याच्यामध्ये Q डॉट व्ही क्रॉस बी घेऊ शकतो. Q ही क्वांटिटी तर ऑलरेडी स्केलर आहे, यू कॅन राईट ॲज Q इंटू ई बार प्लस व्ही बार क्रॉस बी बार, and this is called as a Lorentz force, right. So write it down here, one sentence लिहून घ्या की Lorentz force is a combination of electrostatic force and magnetic force.
लिहा, हे लिहिलात का? हे पूर्ण लिहायचंय. लॉरेंट फोर्स इज अ कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड मॅग्नेटिक फोर्स. आणि त्याच्यानंतर ब्लर कसं होत आहे रे? ब्लर होतंय, ब्लर का दिसत आहे गडे आज? धुंधला धुंधला सा दिख रहा है. ओके, जरासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. होईल, तो येईल, क्लिअर येईल. आता आला पहा, क्लिअर दिसतंय का बघा बरं आता. थोडस होतंय. ठीक आहे, आता दिसतंय थोडस क्लिअर बऱ्यापैकी. अरे वा वा, छान 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 छान. उन्हात पावसात एवढे कष्ट घेताय तुम्ही, खरंच तुमचं अभिनंदन आहे. हा, मी आणि मजसीच काय काय म्हणजे मी मलाच पाहतोय, किती भारी. हा चला ठीक आहे, ओके चलो. तर याच्यामध्ये हे झालं, लॉरेंट फोर्स झाला. हार्दिक अभिनंदन तुमचं. उन्हात तानात पावसात अजून कुठे जाऊन लेक्चर पाहत आहात ते, कारण ऑनलाईन लेक्चरचा बऱ्यापैकी रुरल एरियाला, आपण सर्व रुरल आहेत आणि अहमदपूर म्हणजे असं काही शहरी भाग समजू नका. तर ते जरासे प्रॉब्लेम आहेतच. ऑनलाईन बिनलाईन काय हे असलं जमणार नाही आपल्याला. पण आता काय आला, काय काहीतरी मन सुचली होती मला, जाऊ द्या आता, मंच गेलं. हा सर, लॉरेंट फोर्स, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतील तुम्हाला? प्रॉब्लेमच्या ऐवजी मी डायरेक्ट केसेस डिस्कस करून दाखवतो की काय असतात ते प्रॉब्लेम. याच्यावरती तुम्ही ऑटोमॅटिकली सॉल्व्ह करसाल. पहा, म्हणजे हा प्रॉब्लेमच आहे. बरं चला, आपण प्रॉब्लेमच सॉल्व्ह करू. ठीक आहे, ओके चलो. इफ व्ही ई अँड बी आर इन कोलिनियर, हे जर एका कोलिनियर जर असतील, तर पहिल्यांदा एकदम सिंपल आहे. कोलिनियर आहेत म्हणजे याची आणि याची डायरेक्शन तर सेम आहे. याची आणि याची डायरेक्शन काय आहे? सेम. एमसीक्यू कसे असतात की व्हॉट विल बी द हॅपन विथ चार्ज पार्टिकल. सो मॅग्नेटिक फोर्स तर 0 आहे, एवढं कळलं आपल्याला, बिकॉज थीटा इज इक्वल टू 0. हे सर्व एकाच डायरेक्शन मध्ये आहेत असं घेतलंय. सो मॅग्नेटिक फोर्स इज 0. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कसा असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला काही याची व्हेलॉसिटीची गरज आहे का? डायरेक्ट तो ऍक्ट होतो. कसा ऍक्ट होतो? क्यू इंटू ई. जर पॉझिटिव्ह चार्ज असेल तर इन द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड, जर निगेटिव्ह चार्ज असेल तर अपोजिट ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये किंवा अपोजिट त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे. कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. टोटल फोर्स त्याच्यावरती काय असतो? लॉरेंट्झ फोर्स असतो. मग लॉरेंट्झ फोर्स कोण आहे? मॅग्नेटिक फोर्स प्लस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स तर 0 आहे, म्हणजे देर विल बी ओनली इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अँड इट इज इक्वल टू लॉरेंट्झ फोर्स. म्हणजे जर आपल्याला कोलिनियन दिला आणि लॉरेंट्झ फोर्स काढा म्हणलं तर तिथे फक्त आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिकच फोर्स काढायचं, कारण मॅग्नेटिक फोर्स 0 आहे. व्हॉट इज द रिझन फॉर दॅट? कारण इथे थीटा इज इक्वल टू 0 आहे. मग याच्यामध्ये ऑप्शन असे पण देऊ शकतात, याच्यामध्ये त्याची डायरेक्शन चेंज होईल का सांगा बरं? डायरेक्शन विल बी चेंज और रिमेन सेम. डायरेक्शन विल बी चेंज और विल बी रिमेन सेम. व्हेरी गुड, राईट, सेम. कारण याला डिफ्लेक्ट कोण करणार होतं? मॅग्नेटिक फील्ड करणार होते. पण मॅग्नेटिक फील्डचा तर फोर्स 0 आपण आताच पाहिलं. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं काम काय आहे? त्या व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय, म्हणजे त्याची स्पीड चेंज होऊ शकते. स्पीड चेंज होऊ शकते. कोणामुळे होती? आणि ती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे. पण मॅग्नेटिक फील्ड मध्ये मॅग्नेटिक फील्ड 0 आहे, त्याच्यामुळे डायरेक्शन विल बी सेम. सो पार्टिकल विल बी मूव इन सेम डायरेक्शन विथ चेंज इन स्पीड. स्पीड चेंज असू शकते पण डायरेक्शन विल बी रिमेन सेम. हा पॉइंट कळला का बघा बरं? हा पॉइंट क्लिअर कळला का? आणि याच्यामध्ये जर ऍक्सेलरेशन काढायचं झालं तर टोटल फोर्स अपॉन टोटल मास. टोटल फोर्स कोणता आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच आहे अपॉन टोटल मास, आणि तो कोण आहे? QE/m. जर तुम्हाला या आहे ना, जर आर्टिकल जर
काढायचं असेल ऍक्सलरेशन. आता पहा याच्यामध्ये आता हे प्रॉब्लेम खरं तर अवघड देतात, कुठेतरी प्रॉब्लेम आहे याचा न्यूमेरिकल, की व्ही अँड बी आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. ही फर्स्ट केस झाली हा लॉरेंट फोर्स मध्ये. नाउ सपोज व्ही अँड बी आर म्युच्युअली परपेंडिक्युलर, राईट. सो याच्यामध्ये अशी कोणती केस घ्यायची, समजा चार्ज इकडे व्ही ने गेला, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इकडे आहे, समजा इलेक्ट्रिक फील्ड इकडे आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड घेऊया, मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड. ओके, जस्ट मला ट्राय करू द्या, आधी बघू द्या. ओके ओके, चलो, राईट. व्हॉट विल बी द हॅपन इन दिस केस, वी विल सी. याच्यामध्ये काय विचारतात, इफ द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल इज 0 देन फाइंड द इलेक्ट्रिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड. असा एक क्वेश्चन एररलेस मध्ये तुम्हाला भेटेल सॉल्व्ह करताना. मॅग्नेटिक फील्ड आउटवर्ड आहे, म्हणजे दुसरी केस काय आहेत की व्ही अँड बी आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. तीच केस घेतली का पहा, व्ही ची डायरेक्शन इकडे घेतली, त्याला परपेंडिक्युलर ई घेतले, आणि या दोघीला परपेंडिक्युलर बी घेतले बाहेर. क्लिअर समजून घ्या की याच्यामध्ये आहेत का सर्वजण, का झोपले? मला रिस्पॉन्स बंद झालाय. आहेत सर्वजण? हा, ओके, हाय सर. मग लक्ष दे आता बोर्डावरती. पाय काय म्हटलं मी, की व्ही या डायरेक्शनला आहे, ई या डायरेक्शनला आहे, आणि बी अपोजिट म्हणजे आउटवर्ड आहे. सो फर्स्ट टेल मी इन विच डायरेक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विल बी ऍक्ट. क्वेश्चन काय समजला का? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची डायरेक्शन पाहिजे मला. आपण पॉझिटिव्ह चार्ज घेतला इथे. Electrostatic force will be always act in the direction of electric field for the positive charge. So electrostatic force कोणत्या डायरेक्शन मध्ये येणार सांगा मला. हरे हरे क्या हुआ, कैसे हुआ, इलेक्ट्रोस्टैटिक फोर्स पूछा है मैंने. व्हेरी गुड, राईट ओमकार. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अपवर्ड आला पाहिजे, याच्या डायरेक्शन मध्ये आला पाहिजे. सो इन दिस डायरेक्शन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विल बी प्रेझेंट. बाकीचे काय जेवण करतायत का रे? ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्या महत्वाचं, आपल्या आवडीचं मॅग्नेटिक फोर्स सांगा त्याच्यावरती कोणत्या डायरेक्शनला असेल. आपल्या आवडीचं काय आता, मॅग्नेटिक फोर्स सांगा कोणत्या ह्याच्यामध्ये असेल. आता वेगवेगळे आन्सर यायला लागले. आउट, इन, उजवं, डावं, चारच ऑप्शन आहेत, सांगा ते पण. अपवर्ड, डाऊनवर्ड, इनवर्ड, आउटवर्ड. मॅग्नेटिक फोर्स बी बाहेर आहे, डॉटचा अर्थ बी च्या डायरेक्शनने कसा असेल रे मॅग्नेटिक फोर्स, आउटवर्ड आणि इनवर्ड म्हणणारे दोघही. बी आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे, या डायरेक्शनला कसा असू शकतो मॅग्नेटिक फोर्स? डावा वापरायचा आपल्याला, डावा. 3 परपेंडिक्युलर ठेवायचे. त्याचा अर्थ प्रॅक्टिस कमी पडते आपल्याला, कारण याच्यापेक्षा मी किती सिंपल वेने समजून म्हणजे कसं सांगणार अजून सांगा की. कळलं नाही असं तुम्ही म्हणूच शकत नाही. मी किती स्टेप बार बार त्याच्यावरती 10 प्रॉब्लेम घेतलं, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करत नाहीत बघा. व्ही ची डायरेक्शन मिडल फिंगर या डायरेक्शनला आहे, राईट. बी ची डायरेक्शन कशी आहे? डॉटचा अर्थ काय होतो? बाहेर.
म्हणजे मला असं करायचं फिंगर, मग थंबचे डायरेक्शन कोणीकडे आहे? व्हेरी गुड नागेश. थंबचे डायरेक्शन कोणीकडे आहे? चला बाकीचे झोपा काढू नका. आपल्याला सेपरेट मोबाईल घेऊन दिलाय आईवडिलांनी लेक्चर पाहण्यासाठी. बऱ्याच जणांना तुमच्यापैकी मला माहिती आहेत नाव. ठीक आहे, ओके. सो याच्यामध्ये हा सर मोबाईल तर भेटला तेवढं खूप चांगलं झालं लॉकडाऊनचं, काही का होईना आहे का नाही. जरासा व्यवस्थित वापर करा त्याचा. पुन्हा 10 मोबाईल घे चाल. एवढे एवढे एक 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 वर्ष थोडस ट्रॅक मध्ये राहून अभ्यास करा. ठीक आहे, व्हेरी गुड. आता पण मला एवढं का सांगावं लागतंय, तुमचं तुम्हाला का काढता येत नाही? सो मॅग्नेटिक फोर्स विल बी डाउनवर्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फोर्स विल बी इन डाउनवर्ड डायरेक्शन. सो प्रॉब्लेम याच्यावरती काय विचारतात पहा. लॉरेंट्झ फोर्स आर गिव्हन दॅट इज अ नॉट फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पार्टिकल विल बी झिरो. In this case, we will consider these two opposite forces are acting on this particle. Therefore, Fe is equal to Fm. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं मॅग्निट्यूड असतं QE, याचं असतं QEB sin थीटा, पण थीटा 90 आहे. सो QQ will be cancelled and velocity will be E by B. आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असणार, कारण फोर्स 0 आहे म्हणजेच ऍक्सेलरेशन याच्यावरती 0 आहे. अशा टाईपचा एक आयटीचा प्रॉब्लेम आहे तुमच्या याच्यामध्ये. मी फक्त नंबर घेतले नाही. क्लिअर झालं का केस? जर लिनियर असेल आणि म्युच्युअली परपेंडिक्युलर असेल तर लॉरेंट फोर्स ऑलवेज काय असतो? Fe प्लस Fm. या दोघांची बेरीज 0 आली आणि डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे मॅग्निट्यूड सेम पाहिजे. सो याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायचे, फक्त व्हॅल्यू. मला कारण ते प्रॉब्लेम सापडत नाहीये, तेच घेतला असता प्रॉब्लेम. म्हणलं त्याच्यासाठी 2 मिनिट जाईल आणि आपले विद्यार्थी हुशार आहेत, सांगितलं की घरी सॉल्व्ह करतात, म्हणून मी तसं केलं. ठीक आहे, राईट इट डाऊन. वी विल सी वन डिव्हाइस अँड देन वी विल सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम. काय होतंय प्रथमेश? बरे का सर्व? पाणी पाऊस पाणी हो असंच लिहायचंय. सेकंड केस काय आहे? बी व्ही अँड ई आर परपेंडिक्युलर. फर्स्ट केस अशीच लिहून घेतली ना, तर सेकंड केस असंच लिहून घ्यायचंय. लिहावं का तसंच लिहावं का? होणार आहे, गप बसा की जरा. मन में है विश्वास. अरे ते तू काय टाईप करतोय मला दिसत नाही बघ. ते तुझी फॉन्ट ते तुझा वेगळाच आहे क्लास. ते काहीतरी वेगळंच दिसतंय मला. मला तसलं वाचायची सवय नाही रे. क्लास 1 डेट असं काहीतरी दिसतंय मला. नाही, क्लासेस जेव्हा सुरू होतील तेव्हा सांगितलं जाईल ना. असं गपचूप आमचा आम्ही क्लास कसं सुरू करणार? जेव्हा केव्हा सुरू होतील तेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल सर्वांना. असं गपचूप कसं सुरू करणार आम्ही तुम्हाला? बरोबर आहे का नाही? तुमच्यासाठीच ना का आम्ही एकटे जाऊन बसणार आहोत वर्गामध्ये. सो जेव्हा क्लास सुरू करेल तेव्हा सांगितलं जाईल तुम्हाला. 1 जुलैपासून पॉसिबिलिटी आहे, पण अजून काही फिक्स नाहीये. जोपर्यंत आपल्याला परमिशन भेटत नाही आणि ते परमिशन देणाऱ्यांचं पण फिक्स नाहीये, त्यांनाच माहिती नाही केव्हा परमिशन द्यायचंय. त्याच्यामुळे सर्व घोळ होऊन बसलेला आहे. जर क्युरिओसिटीने जर विचारत असाल तर ठीक आहे, पण आपण जर कोणाला असं वाटत असेल की आपल्या जसे फेब्रुवारीमध्ये क्लास व्हायचा किंवा जानेवारीमध्ये क्लास व्हायचा, आता हे संपलं की त्या दिवशीप्रमाणे क्लास भरेल,
तर ते निव्वळ तुमचं एक म्हणजे फक्त आशा आहे, आणि आशा खूप वाईट आहे. म्हणजे तशी आशा नका करू तुम्ही. म्हणजे परत एकदा, हे नाम नाही, म्हणजे कोणतं असं पर्सनल नाव नाही, ठीक आहे. ओके. सो थोडंसं आपल्याला चेंजेस ऍक्सेप्टच करावं लागणार आपल्या पूर्ण लाईफ टाईम मध्येच. मग ते पूर्वीसारखे दिवस आता गेले, ते पूर्वीचे दिवस राहिल्या ते आठवणी म्हणल्याप्रमाणे, या ओळीप्रमाणे, या काय म्हणतात त्याला. ओके चलो ठीक आहे, चलो डन. चला ओके, देन वी विल स्टार्ट. ओके डन डन डन. चलो तो हम क्या स्टार्ट करते हैं, अभी एक नया डिवाइस लर्न करना है हमें, एंड वी विल यूज दिस कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आणि मॅग्नेटिक फोर्स मध्ये चार्ज वरती फोर्स ऍक्ट होतोय, त्याच्यावरती ऍक्सेलरेशन ऍक्ट होणार म्हणजेच. आणि तीच कन्सेप्ट वापरून आपण एक डिवाइस तयार केलेला आहे. त्या डिवाइसचं काम, त्या डिवाइसचं काय आहे ते सर्व आपण आता पाहायचं. मी जस्ट मला एकदा शेअर स्क्रीन करू द्या आणि मग आपण तिथे पाहूया. राईट. ओके, सो शेअर स्क्रीन. ढंटडान. ओके, ओके चलो. तो अभी दिख रहा है सबको, इस डिवाइस का नाम क्या है? पहले क्या बोलते हैं इसको? साइक्लोट्रॉन. क्या बोलेंगे? सायक्लोट्रॉन. चला सर्वजण आहेत इथे? ओके चलो. जर काय डाऊट आला तर पब्लिक मध्ये म्हणजे हे करायचं, कमेंट करायचंय, मी ते कमेंट पाहतोय, ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की सायक्लोट्रॉन इट इज अ डिवाइस. आधी कशासाठी वापरलंय ते पाहूया. इट इज अ डिवाइस युज्ड फॉर ऍक्सेलरेटिंग चार्ज द पार्टिकल. ओके, वन्स अगेन, इट इज अ डिवाइस फॉर ऍक्सेलरेटिंग चार्ज पार्टिकल. चार्ज पार्टिकल का ऍक्सेलरेट करायचे असतात? का ऍक्सेलरेट करायचे असतात? ड्यू टू व्हेरियस स्टडीज. आपण ट्रीटमेंट मध्ये जे वापरतोय की चार्ज, एक्सरेज वगैरे, कॅन्सरच्या ट्रीटमेंट वरती ते रेज टाकायचे असतात. एक्सरे चार्ज नाही आहेत, पण अशा व्हेरियस ट्रीटमेंट आहेत किंवा त्यांची स्टडी करण्यासाठी आपण हे पार्टिकल चार्ज करायचे. आपण असंच एक सिमिलर डिव्हाइस पाहिलं होतं. कोणतं पाहिलं होतं ते नक्कीच तुम्हाला आठवत असेल. त्याच्यानंतर हे सायक्लोट्रॉन हे डिव्हाइस आहे. तर यामध्ये आपण युजेस मध्ये काय लिहिणार? टू ऍक्सेलरेट द चार्ज पार्टिकल्स. याच्यामध्ये कन्सेप्ट और यू कॅन से प्रिन्सिपल काय यूज झालंय? प्रिन्सिपल काय यूज झालंय? इलेक्ट्रिक फील्ड एज वेल एज मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फील्ड, और यू कॅन से दॅट द लॉरेन्स फोर्स. लॉरेन्स फोर्स याच्यावरती ऍक्ट होणारा आपण यूज केलेला आहे. आणि मग हे चार्ज पार्टिकल इथे तयार करायचे आपल्याला. कसे तयार केले जातात? आयोनायझेशन. आयोनायझेशन ही प्रोसेस माहिती असेल आपल्याला. आयन्स म्हणजे त्याच्यावरती चार्ज असतो, बरोबर आहे. आता मग याच्यामध्ये काय आहे की मॅग्नेटिक फील्ड अँड व्हेलॉसिटीज आर परपेंडिक्युलर, हेन्स पार्टिकल विल परफॉर्म U7. आधी ते काय होते ते मी सांगतो इथे, पण ही कन्सेप्ट याच्यामध्ये कोणाला डाऊट नसला पाहिजे आता, की जर मॅग्नेटिक फील्ड दॅट इज B अँड V आर परपेंडिक्युलर असतील तर चार्ज पार्टिकल कसा परफॉर्म करतो? सर्क्युलर मोशन. जर क्लिअर आहे आपल्याला, तर आता आपण सायक्लोट्रॉन जे प्रोसेस आहे वर्किंग ते पाहूया. ओके, थोडस लॅग होते का? नाही. ओके चलो. तर पहा, सायक्लोट्रॉन म्हणजे कसं आहे? युअर इंटरनेट कनेक्शन इज अनस्टेबल. थोडस मला रेड दाखवतंय, त्याच्यामुळे ब्लर होत असेल कधी कधी.
काय करणार आता, पर्याय नाहीये. सो पहा की हे नॉर्थ आणि साऊथ डीज म्हटलं जातं त्याला. आपण काय ठेवलेलं आहे, वर एक नॉर्थ पोल ठेवलेला आहे असं. तीच डायग्राम मी परत काढतोय आणि खाली एक साऊथ पोल आहे. तर नॉर्थ आणि साऊथ ठेवल्यानंतर काय होतं माहितीये का, इलेक्ट्रिक फील्ड जसं पॉझिटिव्ह चार्ज कडून निगेटिव्ह चार्ज कडे असते, तशीच मॅग्नेटिक फील्ड फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल असते. लक्षात घ्या, आपल्याला मॅग्नेटिझम मध्ये याची डिटेल स्टडी करायचं आहे. बट मॅग्नेटिक फील्ड हे कशी असते, नॉर्थ टू साऊथ. इथपर्यंत क्लिअर आहे का? चला बरं सर्वांनी सांगा मला. त्याच्यामुळे आपण वर नॉर्थ ठेवलेला आहे आणि खाली साऊथ डी ठेवलेली आहे आणि परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्थ कडून साऊथ कडे आपली मॅग्नेटिक फील्ड असणार. काय करताय रे? सांगा ना असं. ओके चल. सो पहा, लक्ष द्या की नॉर्थ पासून साऊथ कडे परपेंडिक्युलर आहे आता, आणि अशी हॉरिझॉन्टल, हे तुम्हाला दिसण्यासाठी काढलंय पण इथे अशी हॉरिझॉन्टल प्लेट ठेवली. लक्षात घ्या, अशी हॉरिझॉन्टल, लक्षात येते का? अशी हॉरिझॉन्टल इथे आपण क्रॉस काढलेली आहे कारण आपल्याला या साईडचा व्ह्यू दिसला पाहिजे पूर्ण. अशी हॉरिझॉन्टल प्लेट आहे, म्हणजे या प्लेटला परपेंडिक्युलर खाली अशी मॅग्नेटिक फील्ड आहे. फिलिंग घ्यायची, फुल फिलिंग घ्यायची फिजिक्सच्या क्लासमध्ये, फुल म्हणजे अशी प्लेट ठेवलेली आहे, त्याच्यातून वरून खाली जाते त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड. ते आपण एका पॉइंट ऑफ व्ह्यूने इकडे पाहतोय. या 2 सेमी सर्क्युलर प्लेट आहेत, यांना म्हणायचे डीज. यांना काय म्हणायचं? डीज. सेमी सर्क्युलर प्लेट्स आहेत. ठीक आहे, बोर्डाच्या याच्यामध्ये सुद्धा, बोर्डाच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. सो 2 सेमी सर्क्युलर प्लेट आहेत, त्यांना डीज म्हटलं. मध्ये कोण ठेवलंय? सोर्स ऑफ आयन, म्हणजे मध्ये चार्ज पार्टिकल ठेवायचे ना, ज्यांना की आपण काय करणार आहोत? ऍक्सेलरेट करणार. आणि या डीजला काय कनेक्ट केलंय पहा, हे कशाचं सिम्बॉल असतं किंवा इथे लिहिलेलं पण आहे, इट इज अल्टरनेटिंग करंट. इट इज अ अल्टरनेटिंग करंट. ओके. सो ओके चलो. सो याच्यामध्ये लक्ष द्या की आता हे कन्स्ट्रक्शन झालं, आता याचं वर्किंग कसं पाहूया. आता ही जी प्लेट आहेत ते आपण वरून बघणार आहोत, म्हणजे आपल्याला हे मध्ये सोर्स दिसेल, वरून बघतोय हा, टॉप व्ह्यू ऑफ डीज. इकडे अल्टरनेटिंग करंट. अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय? ज्याची डायरेक्शन चेंज होत असते. ज्याची डायरेक्शन काय होत असते? चेंज होत असते. बर, मग आता पहा, लक्षात घ्या की याला परपेंडिक्युलर म्हणजे आता वरून बघत आहोत आणि वरून आपली मॅग्नेटिक फील्ड खाली गेलेली आहे, म्हणजे मॅग्नेटिक फील्डला मी क्रॉस काढू शकतो. मॅग्नेटिक फील्डला काय करू शकतो? क्रॉस. आता अल्टरनेटिंग करंटची डायरेक्शन चेंज होत असते. समजा पहिल्यांदा ही प्लेट पॉझिटिव्ह आहे आणि ही प्लेट निगेटिव्ह आहे. ओके, फॉर फ्रॅक्शन ऑफ सेकंड. आणि मॅग्नेटिक फील्ड इथून आतमध्ये म्हणजे क्रॉस आहे आणि व्हेलॉसिटीची डायरेक्शन पहा. आता इथून आपल्याला माहिती आहे पार्टिकल कसा परफॉर्म करतो? सर्क्युलर मोशन. पार्टिकल कसा परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन. पण आता लक्षात घ्या की हे सर्कल मोठा का होत जातो हा प्रश्न बऱ्याच जणांना कळत नाही. फक्त लक्षात ठेवायचंय, इट इज नॉट नेसेसरी टू अंडरस्टँड. पण पहा, लक्षात येते का याच्यामध्ये की आपण माहिती होतं की बी जर असेल तर असं गोल गोल एका जागी फिरते, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करते. पण हा सर्कल वाढत का गेला असेल बरे? वाढत का गेला असेल बरे? आपण एक्स्ट्रा काय केलं आहे की हा अल्टरनेटिंग करंट इथे जोडलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं पहा,
इथून इथपर्यंत तर असा पार्टिकल हाफ सर्कल कंप्लीट करतो. इथून इथपर्यंत पार्टिकल काय करतो, हाफ सर्कल कंप्लीट करतो. त्याच्यानंतर या दोन डीज मध्ये गॅप आहे पहा. त्याच्यानंतर या दोन डीज मध्ये काय आहे, गॅप आहे. तर या गॅप मध्ये हे पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे निगेटिव्ह चार्ज आहे. जेव्हा पार्टिकल इथे जाईल तेव्हा आपण काय करूया, इथे इलेक्ट्रिक फील्ड कशी असणार, फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज टू निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इथून इथपर्यंत जाईपर्यंत काय होणार माहितीये का, इथून इथपर्यंत जाईपर्यंत त्याची स्पीड चेंज होणार. आपण पहिल्या केस मध्ये पाहिलं होतं, फोर्स विल बी ऍक्ट इन क्यूई डायरेक्शन, देअरफॉर स्पीड ऑफ दिस चार्ज विल बी इन्क्रीजेस. स्पीड ऑफ दिस चार्ज v इज इन्क्रीजेस. पहा, इथून इथपर्यंत फॉर दिस सेमी सर्क्युलर द स्पीड इज v1. पहिल्या ह्याच्यासाठी मी काय घेतली, स्पीड v1 घेतली. इथून इथपर्यंत कारण आपण अल्टरनेटिंग करंट वापरला त्याच्यामुळे इथून इथपर्यंत जाऊ शकतो, तो चार्ज ऍक्सेलरेट झाला आणि इथं मग नवीन व्हेलॉसिटी आपल्याला v2 भेटलेली आहे. अँड v2 इज ग्रेटर दॅन v1. Therefore also we know that radius चा फॉर्म्युला काय आहे सांगा मला परत एकदा. रेडियस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, काय आहे फॉर्म्युला, रेडियस इज इक्वल टू mv अपॉन qb. मग मला सांगा, जर व्हेलॉसिटी जर वाढली तर रेडियस काय व्हायला पाहिजे. फॉर्म्युला मी पुढे लिहिलाय, फक्त उत्तर पाहिजे मला. आता व्हेलॉसिटी वाढली हे तर कळलं. व्हेलॉसिटी कशामुळे वाढली, कारण इथून इथपर्यंत ऍक्सेलरेट झाला पार्टिकल. आता इन्क्रीज, व्हेरी गुड. v1 होते आधी व्हेलॉसिटी, आता v2 इन्क्रीज झाली कारण ऍक्सेलरेट केला. मग आधीची रेडियस जर r1 होती, आता r2 झाली. देअरफॉर r2 ऑल्सो इन्क्रीजेस बिकॉज r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v. r इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू v. सो देअरफॉर मी काय म्हणत आहे आता, की हीच मेकॅनिझम पूर्ण करायचं आपल्याला. पूर्ण हे कम्प्लीट सर्कल होईपर्यंत पहा, इथे व्हेलॉसिटी v1 होती, मी इथे v2 केली, रेडियस पण चेंज झाली. मी परत आता इथे येताना काय करणार पहा, लक्ष द्या. हे अल्टरनेटिंग करंट आहे, हे या प्लस वाल्याला मायनस करतो आणि या मायनस वाल्याला प्लस करतो, म्हणजे चार्ज परत इकडून इकडे येताना जोरात येईल असा. Therefore v3 will be also greater than v2 and hence r3 will be greater than r2, and therefore the radius of a particle also increases and also velocity of a particle is also increasing, right? पाटील सरच्या लेक्चर मध्ये ड्रॉइंग काढत होता तुम्ही पण, असं आज काढलं का कोणी पाटील सरच्या लेक्चर मध्ये ड्रॉइंग? आज बंद केली है ना ड्राइंग. ओके चलो, इधर तो नहीं मौका मिल रहा है, उधर तो कुछ करने दो सर. ओके चलो. सो याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, व्हेलॉसिटी वाढवत वाढवत नेलोय, म्हणजे पार्टिकल इज ऍक्सेलरेटिंग. कुठपर्यंत ऍक्सेलरेट करणार, जोपर्यंत रेडियस ऑफ दिस सर्कल इज इक्वल टू रेडियस ऑफ डीज. डीज म्हणजे काय आहे, तो सेमी सर्क्युलर आहे, तोपर्यंत आपण इथं वाढवत जाणार आहोत. आणि मग इथं टार्गेट ठेवायचा, इथे टार्गेट ठेवायचा. हे गर 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 फिरून असं फील झालं का बघा बरं तुम्हाला, असं लहानपणी किंवा तुम्ही लहान लेकराला असं उचलून असं गर 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 फिरवता का नाही, त्या पद्धतीचं आहे. सो दिस सायक्लोट्रॉन पहा, याच्यामध्ये हा फील झालं, व्हेरी गुड. त्याच्यामध्ये पॉइंट वाईज कसं लक्षात ठेवायचं पहा, पॉइंट वाईज याच्या स्क्रीनशॉट काढून घ्यायचे तुम्हाला, किंवा हे पेजेस मी टाकतो ग्रुप वरती. लक्षात घ्या की पॉइंट वाईज काय लक्षात ठेवलं पहा, की सायक्लोट्रॉन इज युज्ड फॉर ऍक्सेलरेटिंग चार्ज पार्टिकल. प्रिन्सिपल इज इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड दोन्ही वापरले आपण. त्याच्यानंतर चार्ज ठेवला आयोनायझेशन करून, आणि याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी जर परपेंडिक्युलर असतील तर आपल्याला माहिती आहे पार्टिकल विल परफॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फक्त या डीज मध्ये आहे. डीच्या बाहेर येताना व्हेलॉसिटी वाढून येतोय, परत इथं सर्क्युलर मोशन, परत इथं व्हेलॉसिटी वाढून येतोय, परत इथं सर्क्युलर मोशन, परत व्हेलॉसिटी वाढून येतोय, परत इथं सर्क्युलर मोशन, परत इथं व्हेलॉसिटी वाढून येतोय. अशा पद्धतीने इथे हळूहळू हळू या पार्टिकलची आपण काय वापरले, स्पीड जी आहे ती इन्क्रीज केलेली आहे, राईट. सो मग इथे पण तेच दिले पहा, लक्षात घ्या की हे जे दिलेलं आहे रेडियस ऑफ डीज काय दिले पहा, एम व्ही अपॉन क्यू बी,
अँड टाइम पिरियड 2πm अपॉन क्यू. याच्यामध्ये रेडियस नाही किंवा व्हेलॉसिटी नाही, म्हणून त्यांचा टाइम पिरियड चेंज नाही होणार, फक्त रेडियस चेंज होणार. मग आपल्याला सायक्लोट्रॉनला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सायक्लोट्रॉन साठी हाफ एम व्ही स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. पण व्हेलॉसिटीला काय ठेवणार तुम्ही? व्हेलॉसिटीला ठेवणार मी काय ठेवणार? आर क्यू बी अपॉन एम, आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, तर याला स्क्वेअर जर केलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जीचा हा फॉर्म्युला येऊन जाईल सायक्लोट्रॉन साठी. राईट, हा फॉर्म्युला ठेवला मी. रेडियस इज इक्वल टू एम यू अपॉन क्यू बी होता, तिथे व्हेलॉसिटीची व्हॅल्यू ठेवली. Therefore, a particle follows a spiral path and are come out of the D's to hit the target T. बरोबर आहे. तर ते टार्गेट आपण इथे ठेवतो याच्यामध्ये, की या डी मधून जिथे बाहेर आला इथे टार्गेट ठेवायचं आणि हे टार्गेट हिट करत त्याची व्हेलॉसिटी वाढलेली आहे. We will also see the limitation of the cyclotron. पहा लिमिटेशन मध्ये काय झालेलं आहे. दिस इज कॅन बी युज्ड ओनली अँड ओनली फॉर charged particle. Uncharged particle cannot be accelerate because तिथे आपण मॅग्नेटिक फोर्सचा जो उपयोग केलेला आहे, आणि अनचार्ज पार्टिकल वरती मॅग्नेटिक फोर्स तुम्हाला माहिती आहे 0 असतो. अगेन काय म्हटलेलं आहे पहा, इलेक्ट्रॉन कांट बी ऍक्सेलरेटेड बिकॉज देअर फ्रिक्वेन्सी इज लार्जर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ एसी. आपल्याला एसी करंट वापरायचंय. आणि पहा का असेल असं ते पण सांगतो तुम्हाला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पहा काय आहे. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला क्यू डी अपॉन 2πm. म्हणजे मास जेवढं कमी तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त. सर्वात मास कमी कोणाचा आहे? इलेक्ट्रॉनचा आहे. इलेक्ट्रॉनच्या मास मध्ये -31 असतं, प्रोटॉनच्या मास मध्ये -27 असतं. तर इलेक्ट्रॉनचा मास सर्वात कमी आहे, म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते आणि ती आपल्या एसी करंटला मॅच होत नाही. म्हणून इलेक्ट्रॉन आपण या डिव्हाइस मध्ये ऍक्सेलरेट करत नाही. अगेन स्पीड ऑफ द पार्टिकल कांट गो बियॉन्ड द सर्टन लिमिट, कारण त्याच्यावरती लिमिटेशन आहेत की मॅग्नेटिक फील्ड किती ठेवणार आपण ठेवून किंवा इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामुळे प्रत्येक याला स्पीड याला आपल्याला लिमिटेड भेटणार आहे सायक्लोट्रॉन मध्ये. आणि पार्टिकल हॅव्हिंग एनर्जी मोर दॅन 500 मेगाव्होल्ट, कारण आपल्याला तिथे क्यू इंटू ई हा फॉर्म्युला वापरून त्यांना ऍक्सेलरेट करायचंय. पण याच्यापेक्षा याची जर जास्त एनर्जी, हे दोन पार्टिकल सेमच आहेत, त्याची व्हेलॉसिटी जास्त म्हणजे त्याची एनर्जी पण जास्त. एका बियॉन्ड सर्टन लिमिटच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. हे नंबर लक्षात ठेवा. हे बोर्डाच्या बुक मध्ये पण नंबर दिलेले आहेत. इथे पण एक नंबर लिहिले होते पहा मी, की जी मॅग्नेटिक फील्ड आहे ते अराउंड 15,000 वॉट्स असते. आणि जे पोटेन्शियल म्हणजे इथून इथपर्यंत चार्ज करण्यासाठी एसी सोर्सचं जे पोटेन्शियल वापरलंय सोर्स, दॅट इज 10 किलोव्होल्ट अँड फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट एसी करंट इज 10⁻⁷. नंबर जशाच तसे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. हे नोट्स आपल्याला ग्रुपवरती भेटून जातील. जर प्रोसेस आणि वर्किंग ऑफ सायक्लोट्रॉन जर समजले असेल तर मला रिप्लाय करावा यस. अदरवाईज काय जर अडचण असेल तर विचारू शकता. ओके, ऑल क्लिअर राईट. तर नोट्स मी टाकतो याच्यामध्ये. सो तुम्ही त्या नोट्स लिहून घ्यायचे. उद्यापर्यंत मला डाऊट विचारा. उद्या पूर्ण लेक्चर डाऊटचं असणार. डाऊटचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे. मी फक्त तुमच्याकडून प्रॉब्लेम येऊ देतो, कारण तुम्हाला जे प्रॉब्लेम अडचणी आहेत किंवा तुम्हाला ते लक्षात येतं त्याच्यामुळे. म्हणजे डाऊट आहेत म्हणजे असं नका घेऊ की आपल्याला लेक्चर नाही पाहायचं, ते प्रॉब्लेमच आहेत. म्हणजे उद्या प्रॉब्लेम घेणार आहोत असं समजा आणि लेक्चर अटेंड करा. सो वी विल स्टॉप हेअर अँड वी विल मीट अगेन टुमॉरो. सो हॅव अ ग्रेट गुड डे. टुमॉरो एक्झाम कोणती आहे? एक्झाम वेन्सडे एक्झाम केमिस्ट्री ऍज युजल 8 AM ला असेल. त्याच्यामध्ये काहीच अडचण नाही. आपला क्लास 10 AM ला असतो. ओके, सो बाय बाय एव्हरीवन. ओके, चलो बाय. नोट साठी ग्रुप चेक करावा. ओके, ठीक आहे, चलो.